ओम नमः शिवाय. काळाची गणती. मुनींनी विचारले, हे वायुदेव, काळाच्या आयुचे काय परिणाम आहेत आणि सांख्यरूप काळाची परमावधी काय आहे? वायुदेव म्हणाले, काळाच्या गणनेला निमेषापासून लुखात करतात. निमेष हे काळाचा सर्वात लहान परिणाम आहे, परिमाण आहे. डोळ्याच्या पापणीची उघडझाप होते तेवढ्या अवधीला निमेष म्हणतात. 15 निमेषांची एक काष्ठा आणि 30 काष्ठांची एक कला होते. 30 कलांचा एक मुहूर्त आणि 30 मुहूर्तांचा एक दिवस रात्र होते. 30 दिवस रात्रीचा एक महिना होतो. एका महिन्यात कृष्ण आणि शुक्ल 2 पक्ष असतात. 6 महिन्यांचे एक अयन होते आणि 2 अयनांचे एक वर्ष होते. मनुष्याचे एक वर्ष म्हणजे देवांची एक दिवस रात्र. दक्षिणायन ही त्यांची रात्र आणि उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. याप्रमाणे मनुष्याची 30 वर्षे म्हणजे देवांचा एक महिना होय. असे 12 महिने मिळून देवांचे एक वर्ष होते. त्याला दिव्य वर्ष म्हणतात. एका कल्पात 14 मनु असतात. 71 चतुर्युगांचे एक मनवंतर होते. भारतवर्षात विद्वानांनी 4 युगे सांगितली आहेत. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुग 4000 वर्षांचे असते. त्रेतायुग 3000 दिव्य वर्षाचे असते. द्वापारयुग 2000 वर्षाचे तर कलियुग 1000 वर्षाचे असते. सर्व विश्व शिवप्रभूंच्या शक्तीचे उल्लंघन करू शकत नाहीत. हे सर्व जग ज्यांच्या आज्ञेत आहे त्या महान परमात्मा शिवजींना नमस्कार. विश्वाची निर्मिती, विस्तार व लय. मुनींनी विचारले, संपूर्ण विश्व प्रथम कशा प्रकारे निर्माण झाले, त्यांचा विस्तार कसा झाला, ते शेवटी कोठे विलीन होते? वायुदेव म्हणाले, सर्वप्रथम शिवजींपासून शक्ती निर्माण झाली. त्या शक्तीला माया असे म्हणतात. तिच्यापासून अव्यक्त प्रकृती निर्माण झाली. ही सृष्टी भगवान शिवजींच्या प्रेरणेने निर्माण झाली. प्रधानापासून जेवढी तत्वे आहेत तेवढी जड आहेत, अचेतन आहे. चैतन्य कारण असल्याशिवाय या जडतत्वाची निर्मिती होऊ शकत नाही. जड हे कर्तृत्व सापेक्ष आहे, अवयव रूप आहे. म्हणून विश्वनिर्माता प्रत्यक्ष दिसत नसला तरी हे विश्व कर्त्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही. शिवप्रभू हे जगतकर्ता आहेत, म्हणून जग सर्व ऐश्वर्याने संपन्न आहेत. अरूप बुद्धीच्या माणसाला या गोष्टी कळत नाहीत. सृष्टीच्या आरंभापासून प्रलयापर्यंत ब्रह्माजींची 100 वर्षे व्यतीत होतात. ब्रह्माजींचे आयुष्य पूर्ण झाल्यावर अव्यक्त आत्मा कार्यवश स्थित होतो. आकारयुक्त काही राहत नाही. जेव्हा प्रधान आणि पुरुष आपापल्या गुणधर्मासहित स्थित असतात, वायू शांत झाला की पाणी निश्चल होते. त्याप्रमाणे सर्व काही निश्चल होऊन जाते. महेश्वर आपल्या योगशक्तीने प्रकृती आणि पुरुषात प्रविष्ट होत त्या दोघांचा क्षोभ उत्पन्न करतात. तेव्हा त्यांच्या आज्ञेने सृष्टी निर्माण होते. ब्रह्मांडाची उत्पत्ती. वायुदेव म्हणाले, मुनिवरांनो, प्रथम पुराधिष्ठित अव्यक्तात ईश्वराच्या आज्ञेने विकार उत्पन्न झाले. त्या विकारापासून ब्रह्मा, विष्णू व रुद्र हे जगाचे कारण रूप असलेले 3 देव निर्माण झाले. ते 3 देव आपापली कार्य करत असतात तरी एकमेकांना अनुक्षणून वागतात. ब्रह्मा, विष्णू, रुद्र आणि प्रकृती पुरुषांसह हे विश्व शिवस्वरूप आहे. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये मिळून 10 असून 11वे मन आपल्या गुणाने उभयात्मक म्हणजे कार्यात्मक व ज्ञानात्मक आहेत. भूतादी अहंकारापासून शब्द, शब्दापासून आकाश, आकाशापासून स्पर्श, स्पर्शापासून वायू, वायूपासून रूप, रूपापासूून तेज, तेजापासून जल, जलापासून गंध, गंधापासून पृथ्वी आणि पंचमहाभूतांपासून सर्व चराचर उत्पन्न झाले. ब्रह्मांड हे 7 आवरणाने वेढलेले आहे. काळाच्या प्रभावाने गुणामध्ये समता आणि विषमता उत्पन्न होते. गुणांच्या विषमतेमुळे जगात निर्मिती होते आणि गुणांच्या साम्यावस्थेने ती लय पावते. सृष्टीची रचना व तिचा संहार ही सर्व त्या ईश्वराची लीला आहे. हे सर्व अलौकिक ऐश्वर्याने संपन्न असलेल्या शिवप्रभूंच्या केवळ संकल्पाने घडत असते. जय जय रघुवीर समर्थ.